नमस्कार. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खूपच महत्त्वाच्या काही टिप्स आणि ट्रिक्स ज्यामुळे तुम्हाला भरपूर पैशांची बचत करता येईल, फ्रीमध्ये घर ऑर्गनाइज होईल, त्यासोबत अवघड किचकट कामे सोपी होतील. चला तर मग व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आणि युजफुल होणार आहे. शेवटपर्यंत बघा. आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा. तर इथे आपली पहिली टिप आहे, साड्यांना व्यवस्थित ठेवण्यासाठी आपण कव्हर वापरतो किंवा एखादं ऑर्गनायझर विकत घेतो, पण आजपासून तुम्हाला साडीला कव्हर विकत घेण्याची अजिबात गरज पडणार नाही. कारण की घरातीलच एका वस्तूला एक छिद्र पाडून आपण साडीसाठी खूप सुंदर असं कव्हर तयार करू शकतो आणि त्यामध्ये एकच नाही 4-5 साड्या एकदाच बसू शकतात. तर इथे बघा, आपल्याकडे अशा प्रकारच्या बॅग असतात ज्या की कपड्याच्या, प्लास्टिकच्या असू शकतात. लहान मोठ्या इथे कोणतेही बॅग तुम्ही घेऊ शकता. अगदी जे कोट पॅन्ट असतात जे आपण कधीतरीच घालतो ते देखील ठेवण्यासाठी तुम्हाला हे काम येईल. खालच्या बाजूला सेंटरमध्ये आपल्याला एक छिद्र पाडायचं आहे आणि त्यानंतर बघा, आपल्याला हँगरमध्ये साडी घालून अशा प्रकारे यामध्ये टाकायची आहे. आता साड्या अशा महागड्या आपण अशाच हँगरवर अडकल्या तर त्या खराब होतात आणि विकत कव्हर घेतलं तर पैसे जातात. पण घरच्या घरी तुम्ही अशा प्रकारे साडीसाठी कव्हर तयार करू शकता. बघू शकता किती व्यवस्थित आपली साडी यामध्ये बसलेली आहे. अजिबात धूळ काही लागणार नाही. त्यासोबत भरपूर कपडे एकाच ठिकाणी बसतील. 4-5 हँगर एकदाच घालून तुम्ही या ठिकाणी एकच पिशवीमध्ये भरपूर अशा साड्या व्यवस्थित ठेवू शकता. तुम्हाला हे साडीचं कव्हर कसं वाटलं मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आवडलं असेल तर मित्रपरिवारासोबत शेअर करा. यानंतरची आपली टिप आहे, आपल्याकडे अशा भरपूर बांगड्या असतात ज्या की यावरती स्टोन असतात, खडे असतात आणि खराब होतात. असंच जर तुम्ही याला दुसऱ्या बांगड्यासोबत टाकलं तर, किंवा कुठे बाहेरगावी जायचं असेल, घालायच्या असतील बांगड्या, तर पर्समध्ये आपण टाकून घेऊन जातो. पण असं न करता हे जर आपले स्टोन आहेत ते पडले तर पूर्ण शायनिंग याची निघून जाते आणि वापराव्या वाटत नाही. तर त्यासाठी काय करायचं, इथे आपल्याला घ्यायचं आहे हे रबर, जे की थोडं मोठ्या साईजचं रबर आपल्याकडे असतंच. तर हे रबर बघा, अशा प्रकारे आपण याला थोडंसं ओपन करायचं. त्यानंतर आपल्या ज्या बांगड्या आहेत, अगदी एका रबरमध्ये तुम्ही 6 बांगड्या देखील ठेवू शकता. खूप छान व्यवस्थित बसतात आणि यामुळे कसं कुठेही आता हे बांगड्या आपण अशाच ठेवल्या रबरसहित तर अजिबात हे स्टोन पडत नाहीत आणि आपल्या बांगड्या खराब होत नाहीत. त्यासोबतच तुम्हाला जर ऑर्गनाइज करून ठेवायच्या असतील घरीच बांगड्या, तरी तुम्ही या पद्धतीने ठेवू शकता. बघा किती सुंदर आपण याला असं कव्हर घातलेलं आहे, जेणेकरून या बांगड्या खराब होणार नाहीत. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. आणि याला काढणं आणि घालणं खूपच सोपं आहे. नक्कीच तुम्ही पण तुमच्या महागड्या आणि सुंदर बांगड्या अशा प्रकारे व्यवस्थित ठेवू शकता. यानंतरची आपली टीप आहे, पापड किंवा काही असं भाजायला गेलं किंवा आपले जे फुलके बनवतात भरपूर जण जे असे भाजतात, तर त्यावेळेस हाताला खूप जास्त चटके बसतात, भाजल्या जातं. आपल्याकडे जर चिमटा नसेल, आता चिमटा असतो प्रत्येक घरी, पण कधी कधी कसं सापडत नाही किंवा इतर काही कारणामुळे आपल्याकडे तो नसेल, तर त्यासाठी काय करायचं, आपल्याकडे असणारे काटे चमचे घ्यायचे, 2 चमचे घ्यायचे. अशा प्रकारे एक आपल्याला इथे लावायचे आहेत आणि यावरती आपल्याला लावायचं रबर. तर बघा, रबर लावल्यामुळे खूप छान आपण इथे एक चिमटा तयार केलेला आहे, ज्याने की आपले खूप कामं सोपी होणार आहेत. एकाच वेळेस आपल्याला 2 चिमटे कधी कधी लागतात, तर अशा वेळेस 2 चमचे घेण्यापेक्षा किंवा ते खर्च म्हणा किंवा घरामध्ये पसारा करण्यापेक्षा लागेल तेव्हा अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी चिमटा तयार करू शकता. नक्कीच तुम्हाला यामुळे भरपूर मदत होईल आणि यानंतर तुम्ही हे रबर काढून अगदी तुमचे काटे चमचे पाहिजे त्या पद्धतीने तुम्हाला सहज वापरता देखील येतील. पाहू शकता हाताला किती चटके बसत होते आणि आता आपलं हे काम किती सोपं झालं आहे या ट्रिकमुळे. यानंतरची आपली टीप आहे केळीसाठी. बघा, आता जास्त पिकलेली केळी देखील खावी वाटत नाही आणि बाजारातून तुम्ही जेव्हा केळी आणता तर छान फ्रेश त्यांच्याकडे त्या केळी असतात, पण घरी आणलं की लगेचच त्या काळ्या पडतात, खराब होतात. तर त्याचं कारण असं की आपण याला घरामध्ये कसं कुठेही फरशीवरती, इकडे तिकडे कपड्यावरती असं ठेवतो, पण ते ठेवल्यामुळे खालच्या केळी वजनाने दबतात आणि त्या खराब होतात, काळ्या पडतात. पण तुम्ही जर मार्केटमध्ये बघितलं तर स्टॉलवाले किंवा इतर दुकानदार ज्या केळी आहेत त्या अडकून ठेवतात, हँग करतात, जेणेकरून या केळी अशा खाली जमिनीला टच होत नाहीत किंवा वजनामुळे दबत नाहीत आणि या भरपूर दिवस अशाच छान पिवळ्या राहतात, खराब होत नाहीत, काळ्या पडत नाहीत. आणि यासाठी आपण पण काय करायचं, घरी जेव्हा केळी आणतो तर अशा प्रकारे दोरीने याला बांधायचं आणि त्यानंतर घरामध्ये कुठेतरी असं अडकवायचं, जेणेकरून भरपूर दिवस तुम्ही फ्रेश केळी खाऊ शकता. अजिबात तुमची केळी काळी पडणार नाही. यानंतरची आपली टीप आहे, आता बघा, तुम्ही कधी पण कोणतं चिप्सचं किंवा इतर पॅकेट पाहिलं असेल तर त्यामध्ये हा एक्स्ट्रा जो भाग दिलेला असतो, तुम्ही कधी विचार केलाय का की हा भाग कशासाठी असेल आणि याचं काम काय. पण आपण काय करतो, याचा एक
कोपरा कट करतो आणि यामधील वस्तू काढतो, खातो. पण असं न करता हे जे एक्स्ट्रा लाईन दिलेली असते पॅकेटमध्ये, प्रत्येक पॅकेटमध्ये ही लाईन असते, त्याला दिलेलं असतं याला ओपन करण्यासाठी. तर बघा इथे आपण याला अशा प्रकारे ओपन करू शकतो, जेणेकरून आपले 2 फायदे होतात. एक तर याला खायला आपल्याला खूप छान व्यवस्थित खाता येतं, इकडे तिकडे सांडत नाही. अशा प्रकारे पॅकेट फोडण्याचा सर्वात मोठा फायदा तर पर्यावरणाला होतो, कारण की मोठे प्लास्टिकचे पॅकेट रियूज होतात पण छोटे रियूज सायकलमध्ये येत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही कट करा आणि पर्यावरणाला दूषित होण्यापासून वाचवा. त्यासोबत अजून एक याचा फायदा असा आहे की याला आपण फोल्ड करून व्यवस्थित ठेवू शकतो. आता बरेच जण याला असं फोल्ड करतात पण हे लगेचच निघतं. रबर लावा, हे करा, प्रत्येक वेळी आपल्याकडे ते अवेलेबल नसतं. पण याला फोल्ड बघा कसं आपण करू शकतो. अशा प्रकारे तुम्ही याला फोल्ड करायचं आहे, जेणेकरून खूप छान हे असं अगदी कोणत्याही रबर किंवा चिमट्याशिवाय तुम्ही बंद करू शकता. यामधील वस्तू खराब होणार नाहीत, हवा जाणार नाही आणि प्रवासात म्हणा किंवा इतर घरामध्ये देखील तुम्हाला हे खूप कामी येईल. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते. आता बघा यानंतरची आपली टिप देखील पॅकेटसाठीच आहे. बऱ्याच वेळा काय होतं, मसाल्याची किंवा अशा प्रकारचे जे पॅकेट असतात ना, ते अर्धे आपण वापरतो आणि अर्धे तसेच डब्यामध्ये बंद करून ठेवतो. पण पॅकेट ठेवल्यामुळे कधीतरी इकडे तिकडे डब्बा झाला की ते सांडतं. त्यासोबत असं उघडं ठेवल्यामुळे याच्यामधून पूर्ण हवा जी आहे ती जाते आणि आपलं हे पूर्ण ज्या वस्तू आहे त्याचा वास निघून जातो, टेस्ट जातो किंवा या वस्तू देखील खराब होऊ शकतात. तर यासाठी काय करायचं, अगरबत्ती घ्यायची थोडीशी अशा प्रकारे पेटून आणि त्यानंतर अगदी जवळ आपल्याला याला अगरबत्तीला असे छिद्र करायचे आहेत. छिद्र पाडायचं आणि लगेचच बोटांनी दाबून घ्यायचं. अजिबात भाजल्या जात नाही, खूप छान हे लवकर प्रोसेस होते. आणि यामुळे विशेष म्हणजे कसं, आपल्याला चाकू गरम करून याला बंद करायची गरज पडत नाही, कारण की गरम केलेला चाकू काळा पडतो. आणि यामुळे खूप छान हे असं सील पॅक होतं, बंद होतं आणि यामधील मसाले किंवा इतर पदार्थ अजिबात हवा जाऊन खराब होत नाहीत, फ्रेश राहतात. तर बघू शकता किती छान आपण याला असं पॅक केलेलं आहे. यामध्ये धनिया पावडर आहे, तर ती अजिबात किती बारीक असून देखील यामधून बाहेर येत नाही. म्हणजे खूप छान हे वर्क करत आहे. तुम्ही पण एकदा ट्राय करा. यानंतरची आपली टीप आहे चहा पावडरसाठी. चहा पावडर आपल्या प्रत्येकाच्या घरात असते आणि आपण चहा दररोज पितो. पण वापरलेली चहा पावडर म्हणा किंवा फ्रेश चहा पावडरचा असा उपयोग तुम्ही कधी केलाय का? एकदा करून बघा, तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. तर आता आपण इथे घेतलेला आहे एक टिश्यू पेपर. तुम्ही कॉटनचा कपडा किंवा इतर काहीही कागद घेऊ शकता, पातळ थोडासा असावा. त्यानंतर थोडीशी चहा पावडर आपल्याला यामध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर थोडासा खायचा सोडा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. आता आपण याला व्यवस्थित मिक्स करणार आहोत. सध्या खूप वातावरण असं बदललेलं आहे, ऊन पडत नाही, त्यामुळे घरामध्ये कुबड दमट वास येतो. फ्रीजमध्ये देखील खूप जास्त असा वास यायला लागतो आणि बऱ्याच वेळा काय होतं, यामुळे घरात फ्रेश वाटत नाही. एक कितीही स्वच्छता केली तरी असं वाटते की घर घाणच आहे आणि यामुळे खूप चिडचिड आपली व्हायला लागते, कारण की कितीतरी आपण काम करतो पण रिझल्ट नाही दिसेल तर काय. तर त्यासाठी काय करायचं, अशा प्रकारे टिश्यू पेपरमध्ये तुम्ही चहा पावडर आणि खायचा सोडा करायचा, ठेवायचा आणि जाड कागद असेल तर त्याला तुम्ही 2-3 छिद्र पाडा सुईने. टिश्यू पेपर आहे तर यामधून नक्कीच हे पातळ आहे तर हवा जाईल. याला फ्रीजमध्ये ठेवायचं, घरामध्ये कान्याकोपऱ्यामध्ये ठेवायचे, जेणेकरून पूर्ण दुर्गंधी निघून जाते आणि आपल्या सर्व अडचणी दूर होतात. तुम्हाला सर्वात जास्त कोणती टीप आवडली ते मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.